ऑपरेशन सिंदूर तर सुरू आहे आणि भारताने एक खूप चांगलं असं पाऊल हे टाकलंय टेररिस्टच्या अगेन्स्ट. आणि यामध्ये एक नवीन अपडेट सांगतोय की भारताने लाहोर जवळ असणारं मुरिदके हा जो सेंटर होता लष्कर ए तोयबाचा तो सुद्धा उद्ध्वस्त केलेला आहे. जवळपास 200 एकरमध्ये त्यांचा पूर्ण जो सेंटर आहे तो पसरलेला होता. लष्कर ए तोयबाचा जो हेड होता तो होता कोण किंवा हे सुरुवात कोणी केलेलं होतं? हाफिज सईद. आणि हीच संस्था किंवा हाफिज सईदच मास्टर माइंड होता 2008चा मुंबई अटॅकच्या मागे. हाच लोकेशन ब्रेन ऑफ टेरर ऑपरेशन होता भारतामध्ये जे पण टेरर ऑपरेशन्स व्हायचे त्यामागे. आता भारताने याला उद्ध्वस्त तर केलंय. आपण म्हणता येईल की भारताने हा नक्कीच एक खूप मोठा पाऊल घेतलाय आणि ती गरज पण होतीच. पण विषय हा आहे, आपण एक ॲस्पायरंट आहोत, आपल्याला नक्कीच हा विचार करायला पाहिजे की खरंच एवढ्याने होणार आहे का? कारण याद्वारे आपण कदाचित एक दोन लीडर्स टेररिस्टचे ते मारले असतात, पण यातून पूर्ण लिडरशिप संपली का? यातून त्यांची आयडिओलॉजी पूर्ण संपली आहे का? तर याबद्दल सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. जोपर्यंत ह्या गोष्टी आपण संपवणार नाही, जोपर्यंत त्यांना जो फंडिंग जो पैसा मिळतोय तो जोपर्यंत थांबणार नाहीये, तोपर्यंत हे जे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत हे पूर्णपणे थांबणार नाहीच आहेत. आणि ॲज अ ॲस्पायरंट ह्या सुद्धा बाबी आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय की अजून टेररिस्टसाठी आपल्याला काय करायला पाहिजे? कारण एवढ्याने पूर्ण टेररिझम आहे तो तर संपणार नाहीच आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की मला चॅट बॉक्समध्ये कळवा.